ज्या आयुषनं मागच्या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती रेहान शेख बाद झाला आणि त्याच्यानंतर तो आयुष मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, त्याला स्ट्राईक मिळाली आणि त्यानं बरोबर एअर स्ट्राईकच केली. त्याला आता बॅटिंगसाठी प्रमोट केलं. सलामीलाच मैदानाच्या आतमध्ये पाठवले. चला आकाश गायकर आलेत आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देणार आहोत. आकिब सर या ठिकाणी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. या आकिब सर आपल्या शुभ हस्ते आकाश गायकरला मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचं. या हो, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. बॉल सीमा पार, धावा मिळतील 6. षटकार. तर इकॉनॉमिकलच राहिलाय. ज्याच्या विरोधामध्ये मोठे फटके पाहायलाच मिळत नाही, त्याच्याच विरोधामध्ये आता पियुष जन्मेनं हा षटकार ठोकलाय. दोन्ही यंगस्टर आहेत आणि त्यांच्यातला आता संघर्ष पाहायला मिळतोय. हो, षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. बरोबर वाईड यॉर्करच टाकलाय. डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी नेहमीच केली आहे कल्पेश कांबेरेनं आणि त्याचमुळे तर काय, जय भवानी वावलेली टीमचं जे पहिलं षटक आहे ते त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा निघाला गोलंदाजी मार्कवरती. हो, यावेळी बाचे आउटसाईड एज अगदी आपल्याला पाहायला मिळतीये. फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे फंबल होत आहेत, परंतु तोपर्यंत जर पाहिलं तर मात्र एकच धाव पाहायला मिळेल. एका धावानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 7 वरती. पहिला बॉल अगदी जर पाहायला गेलं तर बरोबर ओरपीच आला होता, त्याच्यावरती षटकार पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र जी काय व्हेरिएशन अगदी प्राप्त केली आहे, तो अचूकता जी प्राप्त केली आहे, ते 2 बॉल अगदी अचूक टप्प्यावरतीच पाहायला मिळालेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस होताना पाहायला मिळतात. आता नेमके फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर कुठे ठेवायचे हे देखील प्रश्न असतो आणि ते मात्र कल्पेशला चांगलं माहिती आहे. हो, इथे बॉलला उडवलंय. बॉल सरळ चाललाय डाऊन द ग्राउंड ब्लॅक स्क्रीनच्या वरून. षटकार. गौरव सोनवणे आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. हो, इथे देखील आपण पाहता फटका तर चांगला केला परंतु मिस हिट झालाय. फिल्डर अमोल मोडक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते परंतु थोडेसे दूर राहिलेत. उंची जास्त गाठली होती, लांबी मिळालीच नाही आणि इथून जर पाहताय तर धावा मिळतात त्या 2. नो मॅन्स लँड मध्ये बरोबर हा बॉल इथून आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय. 15 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात.
हो इथे ड्राईव्ह केला शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर आहेत. हो चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एफर्ट्स त्या ठिकाणी चांगले पाहायला मिळाले. नयन शॉर्ट कव्हर मध्ये आपण पाहता फिल्डिंग करत असताना चांगली फिल्डिंग. शेवटचा बॉल इथून मात्र निर्धावच फेकला कल्पेशनं. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलक्यामध्ये 15 आल्यात. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला इथून बॅटिंग करताना पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर कल्पेशच्या विरोधामध्ये त्या 15 धावा पाहायला मिळाल्यात. मग आता इथून खऱ्या अर्थानं सेकंड ओव्हर कोणाकडे असेल असा देखील प्रश्न आता उभा राहिला. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. अमोल मोडक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. सेकंड ओव्हरमध्ये त्याला तुम्ही पाहणार आहात. एका ओव्हरमध्ये 15 धाबा खर्च केल्यानंतर लगेच अमोल मोडकला मात्र गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं धनराज कांबेरेनं, टीमचा कॅप्टन. नेहमीच खऱ्या अर्थानं जर पाहिलं ज्यावेळी टीम संकटामध्ये असते, ज्यावेळी टीमला कमबॅक हवा असतो, त्यावेळी अमोल मोडककडे पाहिलं जातं. आणि तो आता पुन्हा एकदा इथून सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय. समोर आपण पाहताय यंग टॅलेंट दहिवली टीमचं पियुष धनवे आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय आयुष. दोन्ही यंगस्टर खऱ्या अर्थानं आपल्याला दहिवली टीमकडनं ओ फटका लॉप केलाय परंतु फिल्डर दूर राहिलेत. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघाला डीप मध्ये. फिल्डर तिथे देखील चुकी करतात. तोपर्यंत धाबा इथून मिळतील त्या अगदी 3 धाबा पाहायला मिळतात. फिल्डर त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय भरपूर दूर राहिले. तोपर्यंत 3 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 3 धाब्यानं जर पाहिलं तर मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 18 वरती. पहिल्याच बॉल वरती जर पाहिलं तर मात्र चान्स इथे निर्माण केला होता अमोल मोडकनं, परंतु फिल्डर थोडेसे दूर राहिले. तिथून धावा मिळाल्या त्या म्हणजे अगदी आपण पाहताय 18 धावा धाव फलकावरती. आता स्ट्राईकवरती आयुष्याला, ज्या आयुषच्या बॅटमधून देखील आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आहे. भरपूर चांगली मॅच पाहायला मिळते. मिस टायमिंग हवेमध्ये फिल्डर आलेत. पकडली कॅच, मिळाली आहे विकेट आयुषची. काय कॅच पकडले कल्पेशनं. विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता विकी गुंजाल टीमचा कॅप्टनच आलाय. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. समोर अमोल मोडक. हो हलक्या अचानक कट केला. गॅप शोधायची होती. फिल्डर आहेत. धाव मिळेल फक्त एकच सिंगल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बरोबर जर पाहायला गेलं तर शॉर्ट थर्डमॅन आणि गलीमधून बॉलला काढायचं होतं, परंतु तिथे अगदी गलीतले फिल्डर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. धाव एक आली. एका धावानं धावफलक जाऊन पोहोचेल. एक हो मोठा फटका मारायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. सेट फलंदाजाला परतवल्यानंतर आता खऱ्या अर्थानं धनराज कांबेरेनं नवीन फलंदाजाच्या विरोधामध्ये टाकलेला हा डॉट बॉल. आणि खऱ्या अर्थानं ह्या गोलंदाजाची या बॉलसाठी ओळख आहे. हे डॉट बॉल फेकणे, इकॉनॉमिकल षटक फेकणे त्यासाठीच ओळखला जातो.
धनराज कांबेरे. हो, इथून अगदी आपण पाहताय बॉल गॅप मध्ये सीमा पार. आणखीन एक चौकार. ओ कॅच ड्रॉप. डीप मध्ये त्या ठिकाणी आपण पाहताय कॅच ड्रॉप झाली आहे. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. संधी मिळाली आहे इथून शाबुद्दीनला. कॅच ड्रॉप झाली आहे. धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजे 42. 42 धावा या धाव फलकावरती आल्यात. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 42 धावा धाव फलकावरती आहेत. धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळते 42. 42 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. विकेट्स आल्या 2. ओव्हर समाप्त झाल्यात त्या अगदी आपण पाहताय 3. शेवटचं षटक आणि आता शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाज नयन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. नयन आलाय गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहताय शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा KTC लाईव्हची टीम आपल्या समयमध्ये सज्ज झाली आहे आपल्या सेवेसाठी. शेवटचं षटक सेकंड राऊंडची सेकंड मॅच इथून आपल्याला पाहायला मिळते. ओ इज अनटेकन. फलंदाज बाद.
हो, इथून देखील फटका व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. फिल्डर आहेत, एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न वेगानं धावतात. स्ट्राईक हवी आहे आणि त्या स्ट्राईक साठी मात्र तो प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज राजभात. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय. 44 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली नयनची, ज्यानं खऱ्या अर्थानं शेवटच्या डेट ओव्हर मध्ये हो, इथे फटका लॉप केलाय. वाडिश लॉंगॉन मधून बॉल सीमा पार. धावा 6 षटकार. जरा 50 धावा धावफलकावरती आल्यात. अर्धशतक कंप्लीट झालंय दहिवली टीमचं. हो, यावेळी बॅक टू द बॉलर. व्यवस्थित हातात आलाच नाहीये. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट होईल. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 51. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर अगदी आपण पाहताय दहिवली टीमनं धावा बनवल्यात त्या मात्र 51 आणि 52 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. ते मात्र आता जय भवानी वावलोली टीमच्या अगेन्स्ट. बास, धन्यवाद. चला फलंदाज टार्गेट जर इथून पाहिलं तर 52 धावसंख्येचं टार्गेट आहे जय भवानी वावलोली टीम समोर.
आणि या टार्गेटचा पाठलाग आता इथून 24 बॉलमध्ये करायचा आहे. 2 सलामीचे फलंदाज खेळपट्टीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. योगेश कांबेरे आणि त्यांच्या साथीनं अमोल मोडक हे 2 सलामीचे फलंदाज पाहायला मिळतात. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विवेकला तुम्ही पाहताय. लेफ्ट हँड गोलंदाज विवेक गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन P1चं आपल्याला पाहायला मिळतोय. आज दहिवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय नवीन जर्सी परिधान करून. कर्जत शहर युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय हर्षल मोरे यांनी पुरस्कृत केलेले हे टी शर्ट्स घालून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचला सुरुवात होईल. पहिलं षटक घेऊन विवेक गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळतात. समोर योगेश कांबेरे ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल स्विच हिट करायचा होता. फिल्डर आहेत त्या ठिकाणी आपण पाहताय. आयुष चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत धाव इथून मात्र मिळणारच नाहीये. पहिला बॉल विवेकनं खऱ्या अर्थानं तो डॉट बॉलच फेकला. 52 धावसंख्येचं संरक्षण करायचंय दैवली टीमला. या मैदानावरती पाहायला गेलं तर 51 धावा या धावफलक्यावरती आल्यात. 52 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. पहिला बॉल तो डॉट बॉल आला. हो यावेळी देखील लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला. शॉर्ट मिड विकेट. थोडंसं फंबल करतायत. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट होईल. अकाउंट ओपन झालंय. जय भवानी वावलोली टीमचं 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली मॅच इथून जर पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला मिळते. या दोन टीमचा हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. दोनही टीम जर पाहायला गेलं तर कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अगदी अग्रेसिव्ह असलेल्या या दोन्ही टीम नामांकित टीम एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. त्यांच्यातला संघर्ष त्यांच्यातली फाईट ही मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते. हो बॉलला काय टर्न दिलाय. असं वाटलं होतं अमोलला की बॉल बरोबर लेग स्टंपवरती येईल परंतु तिथून बॉलला आतमध्ये वलन घेतलाय. अगदी जर पाहायला गेलं तर बरोबर रायटी फलंदाजाच्या विरोधामध्ये हा लेग कटर आलाय. चांगला बॉल पाहायला मिळतोय. विवेक गोलंदाज ज्यानं खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर दैवली टीमसाठी सातत्यानं तिसरं किंवा चौथं षटक हाताळताना पाहिलंय परंतु आज त्याला या टीमकडनं संधी मिळाली ते मात्र पहिलं षटक हाताळण्याची. परंतु चांगली कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळते. अमोल मोडकसाठी तो डॉट बॉलच त्यानं टाकला. हो बॅकफुटला आले. जागा बनवून खेळायचं होतं परंतु इथे देखील आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. P1च्या षटकामध्ये कमीत कमी धावा द्यायचे आहेत हे माहिती आहे त्याला. 52 धावसंख्येचा पाठलाग बचाव करत असताना इथून मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळते. अमोल मोडकला त्यानं थांबवला. 4 बॉल आतापर्यंत झालेत. एकच धाव आली आहे. ओ इथे खराब बॉल. त्याच्यावरती आक्रमण. नो प्लस धावा मिळतील 4. इथे मिळतोय. चौकार आल्यानंतर एकंदरीतच धावा धावफल 6. आतापर्यंत गोलंदाजाची आपण प्रशंसा केली आणि त्याच्यानंतर गोलंदाजाची चुकी. नो बॉल आला त्याच्यावरती चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र आपण पाहताय 6. नेक्स्ट बॉल फ्रीडचा अमोल मोडकसाठी तर संदेश दिली आहे गोलंदाजानं. फ्रीडचा बॉल. हो इथे देखील व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. शॉर्ट फाईन लेग मध्ये त्या ठिकाणी आपण पाहताय. पप्प्या दादा फिल्डिंग करतील तोपर्यंत धाव मिळते इथून 1.
एका धाब्यानं आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र आता 7 वरती. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. थोडेसे कानमंत्र जरूर देत आहेत विकी गुंजाल आपल्या गोलंदाजाला. यंगस्टर आहे, थोडंसं आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना त्याच्याशी अगदी प्रत्येक बॉलवरती ती बातचीत करत असताना. हो इथे देखील ऑन साईडला गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न पियुष आहे त्या ठिकाणी. हो चांगली फिल्डिंग, फेकी देखील अगदी आपण पाहता अचूक बरोबर स्टॅकिंग एंड वरती. केतन बामने त्या ठिकाणी एस्टनच्या मागे धाव मिळ. इथून देखील सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 8. बनवायचे 52. 52 एक्सलेटर वरती पाय ठेवावा लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये 8 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली विवेकची, परंतु आता सेकंड ओव्हर पासून मात्र थोडेसे हात तर खुले करावेच लागतील. या धावसंख्या इथून चेस करायचे. एक्सलेटरवरती पाय ठेवावाच लागेल, एक्सलेट करावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील. पहिलं षटक 8 या धावसंख्येचं आलंय, परंतु अजूनही जर पाहिलं तर सलामीचे दोनही फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आहेत, ही जमेची बाजू आहे जय भवानी वावलेली टीमसाठी. 2 फलंदाज असे मैदानाच्या आतमध्ये आहेत की कोणत्याही क्षणी गेअर चेंज करण्याची ताकद या दोन्ही फलंदाजांकडे. कोणत्याही क्षणी मोठे फटके मारून या धावसंख्येचा पाठलाग करण्याची ताकद या दोघांकडे आहे आणि ते आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस होतील कारण की आता इथून पॉवर प्ले समाप्त झालाय. विकी गुंजाल टीमचा कॅप्टन बरोबर जर पाहायला गेले तर अगदी शॉर्ट. हो इथे देखील पाहता इनसाइड आउट फटका गॅपमध्ये केलाय. फिल्डर दूर आहेत, मोठा चेस आहे. फिल्डर पोहोचायच्या अगोदर बॉल पोहोचलाय सीमा पार. धावा 4, चौकार. थोडंसं टायमिंग साधावं लागेल डीजेला. धावसंख्या जाऊन पोहोचले ते मात्र 12 धावा धावफलकावरती. चौकार पाहायला मिळाला. इनसाइड आउट. हो इथे पडल्यानंतर बाहेर निघालाय. पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. राज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर अगदी आपण पाहताय दुसराच बॉल इथून व्हाईट बॉल पाहायला मिळाला. 100ची धावफलकावरती ऍड होते. 100च्या धावांना पाहिलं तर 13 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतात. राजचं दुसरं षटक. ओ इथे फटका स्विचिटचा. बॉल सरळ थर्डमॅनच्या पलीकडे. चौकार. आणखीन एक चौकारच पाहायला मिळतोय. स्विचिटचा हा फटका अगदी आपण पाहता योगेश कांबरे यांच्या बाटमधून. मी म्हटलं होतं कोणत्या क्षणी गेअर बदलण्याची ताकद आहे. ओ यावेळी कमी गतीने टाकलाय, गती थोडी कमी केली आणि बॉलला मात्र आतमध्ये आणलंय. डॉट बॉलच पाहायला मिळतोय. बरोबर जर पाहिलं तर अगदी ऑफ कटर पाहायला मिळाला. गोलंदाज राजचा आतमध्ये आणलंय बॉलला. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता जाऊन पोहोचली आहे 17. 52चा पाठलाग चालू आहे. हो पुन्हा एकदा स्विचिट केला. विकी गुंजाल त्या ठिकाणी बॉलला अडवतात, पडतायत, धडतायत, परंतु बॉलला त्या ठिकाणी गॅदर करतात. एकच धाव इथून देखील पाहायला मिळतीये. एका धाबानं जर पाहिलं तर मात्र आता धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 वरती. 18 धावा धावफलकावरती आला. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. थोडेसे फिल्डिंगमध्ये चेंजेस जरूर पाहायला मिळतील, परंतु ते करत असताना वेळ देखील कमी घ्या. ओ इथून देखील चांगला बॉल पाहायला मिळतो. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न होता अमोल मोडकचा इथून, परंतु बॅट अँड बॉलचा तो संपर्कच झाला नाहीये. अद्यापही अमोल मोडकला खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर तो स्वर्ग गवसलाच नाहीये. ज्या पद्धतीनं अमोल मोडक बॅटिंग करतो त्याचे ते फटके, परंतु आता जर पाहिलं तर इथून मात्र तो त्याच्या रिदम मध्येच नाहीये. आउटसाइड लेग स्टंप. व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव. एक्स्ट्राच्या धावांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय 19. 19 धाव.
हो, इथून देखील आपण पाहता व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. शॉट फाईन लेगचा फिल्डर वेगानं धावतोय, परंतु आयुष त्या ठिकाणी आलाय, परंतु धाव तोपर्यंत फक्त एकच पाहायला मिळतीये. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 20 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मात्र 12 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज राजनं. 2 चौकार त्याच्या विरोधामध्ये आले, तदनंतर त्यांना 2 डॉट बॉल देखील फेकले, 2 सिंगल आल्या, 2 व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाले. एकंदरीतच 20 आल्यात. अजूनही जर पाहायला गेलं तर 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. 32 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. 12 बॉल 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये धावा आल्या त्या 20. 12 बॉल आणि 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय. गोलंदाज निशांतला तुम्ही पाहणार आहात तिसऱ्या ओव्हरमध्ये. त्याच्याकडे मात्र ते षटक इथून मात्र सोपवलं. त्याच्याकडे ती जबाबदारी आहे ती तिसऱ्या ओव्हरची. आणि सॅकिंग इनवरती पुन्हा एकदा अमोल मोडकला तुम्ही पाहताय. थोडासा स्ट्रगल जरूर चालू आहे अमोल मोडकचा. अजूनही त्याच्या बॅटवरती व्यवस्थित बॉल आलाच नाहीये. तो आता पुन्हा एकदा सॅकिंग एंडवरती आहे. आता इथून खऱ्या अर्थानं थोडंसं संयम, थोडीशी प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये आखावी लागेल. कारण की 12 बॉलमध्ये 32 बनवायचे आहेत. म्हणजे प्रति षटक जर पाहायला गेलं तर 16ची सरासरी राखायची आहे. आता 10ची सरासरी राखली आहे पहिल्या 2 षटकांमध्ये. आता 16ची राखायची आहे. हो, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, परंतु पुढे हात आलेच नाही. असं वाटलं होतं त्यांना की कॅच त्यांच्यापासून भरपूर दूर आहे, परंतु बरोबर कॅच पर्यंत पोहोचले होते. धावा मिळतील इथून 2. अमोल मोडकला खऱ्या अर्थाने जीवदान तर इथे मिळालं, परंतु त्या जीवदानाचा आता कितपत फायदा उचलतील हे देखील पाहावं लागेल. 10 बॉल 30. हो, फटका स्लॉट मध्ये आलाय. त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. ठोकलाय षटकार. वापर बॅक टू बॅक दूसरा धमाका, दूसरा षटकार. चला चला लगेच फिल्डिंग लावून घ्या, वेळ घेऊ नका.
धावसंख्या धावफलक्यावरती जाऊन पोहोचली आहे ती 34. 34 धावा धावफलक्यावरती. जिथे स्ट्रगलच चालू होता, जिथे विकेट्सच येत होत्या, जिथे डॉट बॉलच येत होत्या, जिथे धावाच येत नव्हत्या, तिथे खऱ्या अर्थानं अमोल मोडकच्या बॅटमधून आलेले हे 2 षटकार पूर्णपणे मागचं चित्र बदलवणारे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. येणारे आता बॉल शिल्लक आहेत ते 8 आणि धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 18. 8 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. आपल्याकडे फक्त 20च मिनिटं आहेत एक इनिंगसाठी. 8 बॉल 18ची आवश्यकता. ओ इथे अगदी आपण पाहताय बरोबर वाईड यॉर्कर टाकलाय. पंच त्या ठिकाणी आता मात्र लाईन चेक करतायत. ओ विकेटसाठी फलंदाज बाद. वाईट प्लस धाव मिळेल एक. योगेश कांबेरे इथून बाद. धनराजाला बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. या षटकामध्ये बरंच काही पाहायला मिळालं. या षटकामध्ये अमोल मोडकचे षटकार पाहायला मिळाले. या षटकामध्ये व्हाईट बॉल पाहायला मिळाले. ओ व्हाईट बॉल. इट इज व्हाईट. चला रिव्ह्यू घेण्यात आलाय. या बाबू सर, बाबू सर या चेक करा. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आला. चला चला आपण चेक केलंय. थर्ड अंपायरने इथं चेक केलं. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धावांना धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 43. 7 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. हो इथे देखील गॅपमध्ये बॉल ढकलला. डीप मध्ये फिल्डर वेगानं धावत आलेत. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होतात. 2च धावा इथून आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते अगदी आपण पाहताय. 45. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 6 आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 7. मगाशी दहिवली टीमला खऱ्या अर्थाने हे समीकरण आलं होतं ज्यावेळी त्यांना दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करायची होती. 6 बॉल 7ची आवश्यकता असताना त्यांनी ती मॅच फिनिश केली होती. आता त्यांना 6 बॉलमध्ये 7 धावसंख्येचा बचाव करायचा आहे आणि समोर आपण पाहताय जय भवानी वावलेली टीम आहे आणि सॅकिंग एंडवरती आता आपल्याला इथून पाहायला मिळेल तर धनराज कांबेरे. 6 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच अगदी जर पाहायला गेलं तर शेवटच्या क्षणामध्ये येऊन ठेपली आहे. मॅचमध्ये ते ट्विस्ट आपल्याला आता इथून पाहायला मिळतोय. दोन्हीकडे जर पाहिलं तर मॅच अगदी बॅलन्सच आहे. 6 बॉलमध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. थोडीशी शॉर्ट टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक ब्रेक.
शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय. स्वतः कॅप्टन कर्णधार आलाय विकी गुंजाल. 6 बॉल मध्ये 7 धावांच्या संख्येचा बचाव करण्यासाठी विकी गुंजाल गोलंदाजी मार्क वरती आहे. समोर आपण पाहताय टीमचा कॅप्टन धनराज कांबरे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल आता पाहायला मिळेल. हो, पहिलाच फुलटॉस बॉल. समोर फिल्डर आहे, डाऊन दी बॉल पकडली, एक कॅच मिळाली आहे विकेट कॅप्टनची. कॅप्टनला परत पाठवलंय. आता येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 7. आपल्याला रिक्वेस्ट आहे आयोजकांकडून सातत्याने या सूचना केल्या जात आहेत. शेवटचे मोमेंट खऱ्या अर्थाने या मॅचचे आपण पाहताय. येणारे 5 बॉल जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. कॅप्टननं स्वतःकडे षटक घेतलं. शेवटच्या षटकाची जबाबदारी खऱ्या अर्थानं विकी गुंजालनं स्वतःकडे घेतली आणि पहिल्याच बॉलवरती विपक्ष टीमच्या कॅप्टनला ते परतच पाठवलंय. आता 5 बॉलमध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. ही मॅच कोणता संघ जिंकेल हे माहीत नाहीये, परंतु क्रिकेट जिंकेल हे नेमकं खरंच आहे. प्रेक्षकांना हवी असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचे 5 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. हो, हलक्या हाताने अगदी आपण पाहता स्केअर केलाय फिल्डर. त्या ठिकाणी आपण पाहता वेगाने त्यात थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. 2 धावा इथून कंप्लीट होतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. जिथे 1 धाव कंप्लीट झाली होती, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न देखील नव्हता. फिल्डर या ठिकाणी थोडेसे लेझी झाले, तोपर्यंत धावा मिळाल्या त्या 2. एक धाव तुमच्यासाठी आता महत्वाची आहे. त्या धावेसाठी तुम्हाला प्रयत्न करायचे. ती धाव कशा रीतीनं बचावली जाईल याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तुम्ही अशा पद्धतीनं धावा खर्च करूच शकत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अगदी आपण पाहता 47. हो, चांगला बॉल इथून पाहायला मिळतो. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. एसटी रक्षक त्या ठिकाणी चुकी करतात. बॉल पडल्यानंतर बरोबर खालीच राहिलाय आणि बाईच्या स्वरूपामध्ये इथून देखील 1 धाव आपल्याला येताना पाहायला मिळते. एक चुकी तुम्हाला पराजयाच्या झोलीमध्ये टाकणारी इथून पाहायला मिळेल. इथून तुम्हाला चुकी करायची नाहीये. समोरच्या टीमला तो मोमेंटम द्यायचाच नाहीये. आता मात्र फिल्डिंग तुम्हाला इथून चांगलीच करावी लागणार आहे. धाव आली आहे बाईच्या स्वरूपामध्ये. 1 धावफलक जाऊन पोहोचले 48. येणारे 3 बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय बॉलिंग केली आहे विकी गुंजालनं. 3 बॉल 4 ची आवश्यकता. हो, इथे फटका. अमोल मोडकच्या बॅट मधून विजयाचा शंखनाद करणारा विजयी स्ट्रोक षटकार. जेव्हा जेव्हा हातात चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लगेच आमचे स्कोरर आम्हाला सांगतील. परंतु अगोदरच्या बॉलवरती डॉट बॉल आला होता. केतननं तो बॉल जर का अडवला असता तर मात्र स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळाली नसती. जर स्ट्राईक रोटेशन झाली नसती तर मात्र हा षटकार कदाचित पाहायला मिळाला नसता. हे असं खऱ्या अर्थानं फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये झालेल्या चुका. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऑफ द मॅच. सुरुवातीला स्ट्रगल करत होता.